करत नाही. मी फक्त ॲक्शन घेतो आणि जे काय आहे ते ऑनेस्टली सांगतो. तो इनोसन्स त्याच प्रसंगात पुरतं मी बोललो. बाकी यांनी मारामाऱ्याच खूप केल्यात शाळेत असताना. म्हणजे 2-4 प्रसंग मलाच माहिती आहेत. तर म्हणजे मारणं अन्यायाच्या विरोधात मी सांगतो. चांगलं प्रपोजल आहे. तुम्ही एक पी-एच-डी करून टाका माझ्यावरती. नाही, मी तुम्हाला सांगेन की म्हणजे तुम्ही फार सिनेमे बघत नाही तर स्वतःवरचा सिनेमा बघाल काही दिवसांनी. पण मला इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटली की अन्याय झालाय, मारामारी केली, अमुक केलं. हे तुम्ही शाळेत, कॉलेजमध्ये केलं. आता असं दिसलं, झुरळ दिसलं काही तर असं हात शिवशिवत नाही म्हणजे की आता माझे हात सुळसुळतात म्हणून तर मी सहाय्य करत असतो. हॅलो. क्लॉक इट सर, क्लॉक इट. जेनजीवरती 2-4 दिवसापूर्वी बोललेलो आहे मी. ते खूप पुढचं जनरेशन आहे. त्याच्या नादी नका लागू. खूप पुढचे आहे. सगळं डिलेलू. अ, मुलांचा सगळ्यात मोठा तरुणांचा प्रॉब्लेम होतो की कुठेतरी कळायला लागतं 12वी होता होता की आता आपल्याला करिअर काय करायचं, कुठं जायचं, सायन्स हे ते पुढचं. आणि नेमकं तिथंच माणसं प्रेमात पडायला लागतात. तो सगळा करिअरचा घोळ तिथे सुरू होतो की 12वी होता होताच की दिशा कुठली त्याच्यात भलत्याच दिशेला जाण्याची शक्यता वाढते. आणि असे ऑब्स्टॅकल्स त्याच्यात हे सोशल मीडिया, मोबाईल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे फोकस करणं तुमच्या पिढीपेक्षा ह्या पिढीला खूप अवघड झालं. इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत. तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगाल तरुण पिढीला? हे 2 गोष्टी. पहिलं जे म्हटलं की ते 12वी झाल्यानंतर करिअर किंवा प्रेमात पडतात. माझा सल्ला आहे प्रेमात पडा. सिरियसली आय एम नॉट जोकिंग. फक्त योग्य प्रेमात पडा. म्हणजे कशाच्याही प्रेमात नका पडू. ते योग्य ओळखता आलं पाहिजे. योग्य काय, अयोग्य काय. मी प्रेमात पडलो आय-ए-एस व्हायच्या, मी प्रेमात पडलो पब्लिक सर्व्हिसच्या, म्हणून जे काही मी आहे तसं आपलं कोणाचं एक प्रेम असतं. ते प्रेम असलंच पाहिजे. कारण आपण जीव ओतून जोपर्यंत त्याच्यामध्ये काम करत नाही, तोपर्यंत तशा पद्धतीचं यश भेटू शकत नाही. यश म्हणजे कमी जास्त प्रमाणात हेच असतं. पण तुम्हाला अत्युच्च शिखरावर ज्यावेळेस जायचं असतं, तर त्या प्रमाणाचा जीव पण ओतायचा असतो. म्हणून ते प्रेमात पडलं पाहिजे. आजकाल जो सोशल मीडियाच्या ज्याच्याबद्दल आपण प्रश्न विचारला, तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हे डिजिटल आहे. डिजिटल युग ज्याला म्हणू आपण. आणि जेन म्हणजे यांची बाय डेफिनेशन की यांचा बर्थच डिजिटल युगात झालेला आहे. म्हणजे त्याला डिजिटल हे नवीन नाही आहे. त्याचा जन्म झाला आहे. तेच खातात, तेच जगतात, त्याच्यावरतीच जगतात. त्याच्यामुळं मोबाईल वापरणं, डिजिटल यूज करणं, सोशल मीडिया यूज करणं चुकीचं आहे का? अत्यंत बरोबर आहे. त्याचं चुकीचं काहीही नाही. कारण कोणत्या गोष्टीचा एक्सेस हा चुकीचा असतो. कोणतंही ते एक इक्विपमेंट आहे, त्याचे मीन्स आहे, माध्यम आहे. त्याचा गैरवापर करायचा का वापर करायचा हा आपल्या हातात आहे. याच्यावरती एक स्टडी पण झालेला आहे, की सर्वसाधारणपणे जनजीचा किंवा जे बेसिकली सोशल मीडियावर खूप जास्त ॲक्टिव्ह असतात, तर त्याच्यावरती अटेन्शन स्पॅन हा 8 सेकंदाचा आहे. इंडियामधल्या मुलांमध्ये अटेन्शन स्पॅन हा 8 सेकंदाचा आहे. त्याच्यामुळे ते एखादी रील बघताना ते 8 सेकंदापेक्षा जास्त बघत नाहीत. 8 सेकंद झाले की पुढच्यावरती जातात. तर क्लिक, क्लिक म्हणजे ते मला पण आजकाल ते अंगठा वाटायला धड, धड, धड होतो त्याच्यामध्ये. कारण ते अंगठ्याने का अगोदर मी असं करायचो. मुलांनी सांगितलं असं नाही, ते असं करायचं असतं. तर ते म्हणजे आता अंगठे बहादर त्या काळास आपण असं म्हणायचो. आता हे अंगठे बहादर असे झालेले आहेत. कारण तो अंगठ्याचाच वापर होतो. प्रश्न तिथं नाही आहे. दुसरा एक स्टडी आहे की ज्याच्यामध्ये इंडियामधला ॲव्हरेज स्क्रीन टाईम पर्टिक्युलर यंगर जनरेशनमध्ये 8 ते 9 तासाचा आहे डेली. 8 to 9 days. प्रश्न ते 8 ते 9 तासाचा पण नाही आहे. प्रश्न त्या 8 ते 9 तासामध्ये तुम्ही काय करता याचा आहे. तुम्ही फक्त फॉरवर्ड करताय, स्क्रोल करताय का त्याच्यावर विचार करताय. आपण जर बघितलं त्याची ते अल्गोरिदम लिहिलेलं आहे. ज्यांनी लिहिलं त्यांना अगोदरच माहीत होतं, म्हणून त्यांनी ते अल्गोरिदम तसं केलं सिलिकॉन व्हॅली, की यांना याच्यामध्ये गुंफून ठेवायचं आहे. तसंच ते अल्गोरिदम आहे. काय की तुम्हाला आवडलं तुम्ही थांबता, जे नाही आवडलं लगेच बाजूला काढता. मग ते अल्गोरिदम ते कॅच करतं. काय कॅच करतं? याला हे आवडलं आहे, याला आवडलेलं नाही, टीका केलेली आहे, हा इथं हसला आहे, एव्हरीथिंग इज देअर. हा इथं क्वेश्चन मार्क आहे, यांनी इथं लाईक केलं आहे,
इथं नाही डिसलाईक केलं. हे 24 तास 48 तास 2-3 दिवस झाले की तुम्हाला फक्त त्याच रील येतात ज्या तुम्हाला आवडलेल्या आहेत, हसवतायत किंवा थांबतायत. ज्या तुम्ही रिजेक्ट केलेल्या आहेत त्या विषयाच्या, त्या प्रकारच्या, त्या थॉटच्या रील तुम्हाला येत नाहीत, पाठवला जात नाही, कारण ते अल्गोरिदममध्येच लिहिलेलं आहे. परिणाम काय होतो? परिणाम हा होतो की तुम्हाला त्या अल्गोरिदम माहिती की तुम्हाला हेच आवडतंय, असेच विचार आवडतात. तुम्हाला आवडणाऱ्या रील येतात, म्हणजे तुम्हाला तुमच्या विषयामध्ये गुंफून ठेवलं जे आवडतं त्याच्यामध्ये, म्हणून तुम्ही ते कंटिन्यू करत राहता 8-8 तास, 9 तास, 4 तास, 5 तास, जेवढा वेळ असेल त्याच्यामध्ये, कारण तुम्हाला ते पाठवलं जातं. त्याचा बिझनेस होतोय, मोबाईल कंपनीचा बिझनेस होतोय, तुमचा वेळ जातोय. बघण्यात चुकी नाही, चांगलं बघायला पाहिजे, चांगलं वाचायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही, एंटरटेन पण व्हायला पाहिजे. पण जे तुमच्याकडे येतंय त्याचा सोर्स काय याचा कधी प्रश्न विचारलाय का आपण? की माझ्याकडे XYZ फॉरवर्ड आला, ती रील आली, त्याचा सोर्स काय, ऑथेंटिसिटी काय आहे, त्याचं खरेपणा आहे का खोटेपणा आहे, हा प्रश्न पडणं महत्वाचं आहे. ते व्हेरीफाय 2-3 सोर्सेस कडून आपण करतो का फक्त ते आलंय म्हणून मान्य करतो? जर व्हेरीफाय केल्यानंतर योग्य वाटलं तर ती योग्य की अयोग्य हे ठरवतो का आपण? प्रश्न तिथे आहे. ते होताना दिसत नाही. जगामध्ये आपण ज्या 4थी औद्योगिक क्रांती आज जे म्हणतो, AIच्या माध्यमातून किंवा IT च्या माध्यमातून जी क्रांती आली, त्याच्यामधला हा सर्वात महत्त्वाचा